अंतिम टप्प्याच्या प्रचारासाठी विरोधी पक्षांचाही जोरदार प्रचार सुरू आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी बिहारच्या बख्तियारपूर इथं संयुक्त प्रचार सभेला संबोधित केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र पंतप्रधानांनी बिहारच्या युवकांना किती रोजगार दिला असा सवाल गांधी यांनी केला। पूर्वी युवा वर्ग सेनेत किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करायचा, मात्र मोदी यांनी युवा वर्गासमोरील ते मार्गही बंद केल्याचा आरोप त्यांनी केला। 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार येताच आपण अग्निवीर योजना बंद करू। पंतप्रधानांनी उद्योगपतींना दिलेला पैसा देशाबाहेर गेला, त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला काहीच लाभ झाला नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला। नरेंद्र मोदी जी ने क्या किया? अरबपतियों को पैसा दिया, उन्होंने इस पैसे को जाकर लंदन में, अमेरिका में, जापान में जाके खर्च किया। हिंदुस्तान की अर्थव्यवस्था को कोई फायदा नहीं हुआ, सारा का सारा पैसा बाहर चला गया। अब हम आपके बैंक अकाउंट में पैसा डाल रहे हैं, लाखों करोड़ रुपए हम डाल रहे हैं। ये पैसा आप बिहार में खर्च करोगे, गांव में खर्च करोगे, छोटे छोटे शहरों में खर्च करोगे। शर्ट, पैंट, मोटरसाइकिल, मोबाइल फोन, ये चीजें खरीदोगे। जैसे ही आपने ये माल खरीदना शुरू किया, वैसे ही जो फैक्ट्रियां नरेंद्र मोदी जी ने बंद कर रखी थी, वो सारी की सारी फैक्ट्रियां चालू हो जाएंगी। और उन्हीं फैक्ट्रियों में बिहार और हिंदुस्तान के बेरोजगार युवाओं को रोजगार मिलेगा। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेशच्या चंबा आणि शाहपूर इथं प्रचार सभा घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमध्ये केवळ एका पर्यटकाप्रमाणे येतात। आपत्तीच्या वेळी पंतप्रधान कधीच या प्रदेशाला भेट देत नाहीत अशी टीका त्यांनी केली। हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचा उद्देश केवळ सत्ता काबीज करणं हा आहे असा आरोप गांधी यांनी केला। सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेशमध्ये गाझीपूर आणि चंदोली इथं प्रचार सभा झाल्या।